त्यात बसली म्हातारी आणि म्हातारी गेली लेकीकडे. म्हणतलसी असं काय म्हणता, आपण आज भाजी भोपळ्याची बनवूची हा. तर गॅस पेटवले आणि गॅसवर ठेवलंय कढईत. कढई तापल्याच्यानंतर त्यात टाकलंय तेल आणि राई, मोहरी, कढीपत्तो, लसूण याची फोडणी दिलंय मस्तपैकी. लसूण ठेचून घेतले आणि चांगली फोडणी अशी तडतडली आहे बघा. राई आणि जिरानं चांगला तेलात तडतडाव काय मग चव येतली. कढीपत्तो मस्त तडतडता. म्हटलं आज भोपळ्याची भाजी करूया मस्तपैकी एकदम भटाच्या पद्धतीत. भट करताना गावात मस्तपैकी भटाचं जेवण असतं आमच्या गावात. तो भट मस्त करता, पण आमका काय त्याच्यावर काय एवढा यावचा नाही. शेवटी भट तो भटच करणारो असं. आणि हो उभं कापलंय कांदो. तुमका जो तुम्ही बारीक कापू शकतास. आणि एक टॅमॅटो ऐकलास. आता ह्यो टॅमॅटो आणि कांदो मस्तपैकी तेलात असतो नरम करून घ्यायचा. आता तो लगेच काही नरम होतो नाही, म्हणून त्यात वायच मीठ टाकायचा. मग मीठ टाकल्याच्यानंतर चांगलं मऊ होतो मस्तपैकी. मऊ झाल्याच्यानंतर त्याच्यावरनं वाईट ढवळायचा परत आणि नंतरनं झाकण ठेवायचा. वाईट त्याला पाणी सुटान दे टमाट्याक आणि कांद्याक. मस्तपैकी आज भाजी करूची अशी भाजी करून बघा. लय भारी वाटतं ही भाजी. आणि नंतर मग ताटली ठेवलं आहे तेव्हा बघा एक वाफ दिल्याच्या नंतर पाणी सुटलं मस्तपैकी. आणि आता परत ढवळून घ्यायचा. आता चांगलं टॅमॅटो आणि कांदो आणा चांगलं असं नरम झालं. आता त्यात एक चमचा हळद टाकायची, कारण मिरची आणि हळदीची करूची आहे ना भाजी. मसाला चिव करतं तीव छान होता. आणि मग भोपळ्याची भाजी म्हणून मी बोललो आहे ना. म्हातारी गेली लेकीकडे भोपळ्यात बसून. आमका तर लहानपणीला गाणं आठवायचं. आता भोपळं बघितलं आणि आता आठवण येली. आणि चांगलं असं हळदीमध्ये ना फिरून घ्यायचं चांगलं भोपळं सगळा व्यवस्थित लागाव आहे. आणि या मगाशी मीठ वाईट टाकलेलं. आता तुमका हव्या तेवढं टाका तुमच्या चवीनुसार ऐकलास. आणि चांगलं असं परतून घ्यायचं. आणि आता ना काय करायचं पाणी टाकायचं त्यात, कारण तो जरा शिजक होयो ना भोपळो. तसं काही लोकांना नुसते असे वाफेवर पण शिजवतात, पण माका जरा पाणी टाकूचं लागतं, कारण तो शिजतो व्यवस्थित. जास्त त्याचा किंमत करता नाही. बटाट्याच्या भाजीसारखं करू कयो. आणि मग झाकण ठेवून द्यायचा 2-3 मिनटं. आणि ह्या बघा मस्तपैकी झालो हा. चांगली वाफ इली हा. चांगला असं परतवून घ्यायचा. आणि बघा आता मी चमच्यांना या करून बघितलं तर चांगलं असं शिजलं ऐकलास. अशी भाजी करा मस्त वाटतं खाऊ चपाती भाकरीसोबत कशावर पण का. आणि ओलं नारळ वाईज किसून घेतलेलं आहे, कारण खोबऱ्याशिवाय काय भाजी चव येऊची नाही. काय लोक याच्यामध्ये शेंगदाण्याचं कुटव टाकतं, ता टाकलास तरी चांगला. आमच्या इकडे नारळ असतं कोकणात म्हणून आम्ही नारळ वापरतो. तुमका रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब मात्र करा.